हे गाईज वेलकम टू न्यू व्हिडिओ. आज आम्ही जात आहोत कळसुबाई ट्रॅकला. तर सकाळ सकाळ उठून आलो आहे, स्टेशनला पोचलो आहे. मित्र येतील मग आम्ही धानू दिवा पॅसेंजर मेमो पकडणार आहे. तिकडनं कसारा कोपरला उतरणार आहे, कोपरवरनं कसारा डायरेक्ट. तर चला दाखवतो तुम्हाला कळसुबाई ट्रॅक. तर आमच्यातलं एक सर्वात लेट येणारा मित्र म्हणजे वेदांत मलेकर. फायनली तो टायमिंगवर काहीतरी आला आहे, कधीच टायमिंगवर येत नाही. दोघं जण आले आहेत फायनली, पण कधी नाही येणारा टायमिंगवर, आज टायमिंगवर आला आहे. हा, त्यांनी जो आमचा मेन करता धरता प्लॅन करणारा तो फोन स्विच ऑफ करून चार्जिंग लावून हा बोलतो एवढा वाघ दिसतोय. हा बोलतो मोर आहे. अरे कलर सेम आहे ना. अरे पण एवढं सरळ सरळ दिसतंय. कोणतं सांगा, कमेंट करा तुम्ही काय वाटतंय. मोर मला मोर पीस दाखव, मला मोर पीस दाखव. कुठे दिसतोय तो मोर पीस? मोर कशावर बोलतोय? काय रात्रीची उतरलेली दिसत. ट्रेन पकडली आहे. कसं आहे की तर आपला जॉय जिंकलेला आहे. तर भेटूया ट्रेन मध्ये. गर्दी आहे, बसायला सीट नाही भेटली. तर आम्ही आलो आहे डोंबिवली स्टेशनला. आता कसाराची ट्रेन पकडणार आहे. नाश्ता वगैरे केला, वेट करतोय. किती ट्रेन आहे रे? 9:30 वाजेपर्यंत आता वेट करायचं आहे. नंतरला कसारा. तर चला भेटू डायरेक्ट कसारा स्टेशनला. असा व्ह्यू आहे. आम्ही कसाराला पोचलो आहोत. इकडनं आता कळसुबाईला जायचं आहे आम्हाला. तर बघू इकडनं कसं आहे, शेअरिंग आहे की टॅक्सी वगैरे काय, बघू आता बाहेर जाऊन. खूप गर्दी होती ट्रेनमध्ये. नमलात काय रे? अजिबात नाही. फुल एनर्जी अजून. फुल प्लॅन करणारे होते भरपूर, 10 जण, पण आले 4 जण. तर आम्हाला काय, आम्ही तर जाणारच. आम्ही कोणत्याही परिस्थितीला हा प्लॅन फिक्स करायला नाही होता. आम्ही 4 निघालोच आहे. आणि फायनली आम्ही निघालो 4 जण. तर आपण आलो आहोत कसारा स्टेशनच्या बाहेर. हॉटेलमध्ये जेवण गेला, तर जेवण इकडनं पार्सल घेऊन तिकडेच खाणार आहोत. तर आता चला. तर टॅक्सीवाले खूप महाग बोलले, 2000 रुपये चौघांचे. तर आम्ही तिकडनं आहे सीटवर जाणार आहोत. किती? 150 रुपये बोलला ना आपल्याला, 150 रुपये सीटवर. तर बघू आता भेटतात का आम्हाला. खूप म्हणजे फसवतात, 2000 रुपये वगैरे असं बोलतात, पण 150 रुपये आता बघू. अजून पण त्याच्यात खूप बदल होतात. नवीन जागेवर आल्यावर असंच होतं. बघूया आता आम्हाला कितीने भेटतं वगैरे. चला तुम्हाला दाखवतो कितीने भेटेल वगैरे सांगितलं. हे असे व्हिडिओ कॉलवर वाटतात. कॅन्सल होणार आहे, कॅन्सल. माझी बहीण आहे, तिचा ब्लॉग करताच राहिला. तिने फक्त टेंट घेतलं. आपल्याला टॅक्सी भेटलेली आहे. तुम्ही जर आला तिथे पहिला तर ब्रिज उतरलाच तुम्हाला असे प्रायव्हेटवाले भेटतील. ते खूप पैसे सांगतात, 2000 रुपये असं पर 2000 असे चौघांचे वगैरे सांगतात. 4-5 जण असेल तर ते तुम्हाला वाटत असेल घ्यायची तर घेऊ शकता, पण ते खूप महाग आहे. त्यापेक्षा इथे 200 रुपये सीटने तुम्ही जाऊ शकता मस्तपैकी. आम्ही पण आता भेटले आम्हाला पण. ही बघा, ही गाडी अशी, त्याच्यात आम्ही मस्तपैकी 4 जण बसतो आहे आरामात. काही टेन्शन नाही, बॅगा वगैरे वर सगळे. तर तुम्हाला पण जायचं असेल तर मी काकांचा नंबर टाकतो, बघा तुम्ही आलात तर जाऊ शकता. पण बघा, तुम्ही 2000 रुपये खूप वाटतात, जास्तच वाटतात, म्हणून जास्त फसू नका. तुम्ही अशा गाड्या बघा सीटवर मस्तपैकी, तुम्ही जाऊ शकता. चला तर आपण आता जाऊया, दाखवतो तुम्हाला. असं व्ह्यू आहे, घाट आहे, घाट लागला आहे.
कुठला व्हिडिओ चालू केला उठला व्हिडिओ चालू केल्यावर उठला बघा कशी झोपले जागे आहे. आम्ही मजा घेतोय सकाळी खूप आम्ही मजा घेतोय ट्रॅव्हलिंगची मजा घेतोय. चला मित्रांनो, आपण उतरलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला बारीगाव. तर आपलं ट्रेकिंग स्टार्ट झालेलं आहे. इकडनं आपल्याला चढायचं आहे गडावर. मस्त मस्त व्ह्यू आहे, एक नंबर. कसं वाटतं तुम्हाला? जास्त लोड तर ह्याच्याकडेच आहे. खाऊ घेतलाय आता दुकानात, तर चाललंय हळूहळू जायचं आहे. आज तर स्टे आहे. तुम्ही बघा मस्तपैकी दाखवतो. आपला व्हिडिओ 2 पार्टमध्ये येईल, कारण एवढं चांगला व्ह्यू आहे तर दाखवायला तर पाहिजेच. एका व्हिडिओमध्ये नाही पॉसिबल होणार ते. तर चला आपण जाऊया. मस्त शेती आहे बघा, बघू शकता तुम्ही, एक नंबर. एकदम शेताच्या मध्ये घर आहे आणि कवळाच आहे. किती गारवा असेल ना, एक नंबर. पण वरती सोलर लावला आहे मस्त. तर मित्रांनो, असं घराघरांच्या इकडनं असा रस्ता आहे. चुकू नका, विचारत या, पण चुकू नका. आम्ही पण विचारतच चाललो आहे. तुम्हाला आता शिखराचं टोक दाखवतो. हे बघा किती उंच आहे. ते आम्हाला चढायचं आहे. आता किती वेळ लागतो बघूया. चिंच तर जाता चिंचाचं झाड दिसलंय ना, चिंच दिसले आहेत आणि डोळे लागले. पण ते उंच खूप आहेत, ते काय चिंच आपल्याला भेटू शकत नाहीत. तर मस्त की जातोय. वाटलं होतं की ऊन खूप लागेल, पण एवढं नाही आहे जेवढं आम्हाला वाटत होतं. गारवा आहे, खाली ओढा पण आहे. मस्त असं गारवा आहे बघा, मस्त. तुम्हाला लागते का ऊन? ह्याला घाम आला आहे पण तो त्याचा कायम येतो. नाही कायम येतो तो, असा नाही कायमच येतो. तो कायम घामटलेला असतो. आम्ही बघू शकता एवढं ऊन नाही जेवढं आम्ही एक्सपेक्टेड केलेलं, तेवढं नाही आहे ऊन. चला बघू शकता, ट्रॅक पहिलाच ओढा भेटला आहे. मस्तच मासे राहू दे, तुम्ही नीट चला फक्त. हे कडेने नको, पाण्यातनच चला. हा वेदांत धडपडे आहे. मी कडेनेच जाणार. वेदांत तुझी बहीण ब्लॉग बघेल. बघू शकता मस्त. वाटलं होतं की ओढा वगैरे असं भेटणार नाही, पण भेटला आहे पहिला तरी. वरती पण भेटला पाहिजे मस्त पैकी तो फ्रेश व्हायला. तो एक तिकडेच थांबलाय, त्याचा ब्लॉग चालू आहे मुकेश. तर आम्ही थांबूया सर पुढे, तिकडनं स्टार्टिंग आहे. गणपती बाप्पा. चला मित्रांनो, ट्रॅक सुरू झाला आहे. रस्ता चुकायला खूप होतो. तुम्ही इकडच्या माणसांना विचारूनच या, कारण खूप असे रस्ते आहेत, खूप रस्ते आहेत असे. आणि नसेल ते पण जर तुम्हाला जमत नसेल तर एक आहे आपल्याकडे ॲपचं नाव काय रे? दुर्गा ॲप. दुर्गा ॲपवरनं तुम्ही बघू शकता रस्ता चुकलात तर बघू शकता. आम्ही पण रस्ता चुकलेलो, आम्ही पण विचारत दुर्गा ॲपचा यूज केला, मग आम्हाला भेटला बरोबर रस्ता. हे बघा, ते पण इकडनंच येतो. तर तुम्ही दमलात का? हो, एक दमला, एक काय बोलतो. तुझं काय म्हणणं आहे? नाही अजून 2 मिनिटात 10% पण 2 मिनिटं चला 2 मिनिटं आहे. 2% पण पार झाले नाहीये. सावकाश. किधर से भाई? थकवणारी वाट तिकडे आहे. जायचं आपल्याला. हा, तर नाही इकडे ये बघू शकता कसा रस्ता आहे. खूप रस्ता आहे बघा, कसा एकदम हार्डवाला आहे. वाकून इकून. हा, माझा खाऊ पडत होता, मी वाचवला. माझा खाऊ पडत होता, मी वाचवला. शक्यतो तरी
हा शक्यतो शूज मी तर क्रॉक्स घेतलेस. ठीक आहे, मला कम्फर्टेबल आहे. मी आधी पण गेलो आहे त्याच्यात पण ठीक आहे वाटलं मला. ओके हे तुझे शूजचे लेस बांध. हा तर हा बघा फायनली आम्ही चुकलेलो रस्ता पण आम्हाला एक मेन रोड भेटलाय. शॉर्टकटने आलो आम्ही. खरं तर शॉर्टकटने दुर्गा ॲपने. ह्याचे लेस सुट्ट आहेत. तुझी पोरगी पण सुटणार. तुझ्याकडे काय हा खाऊ. माकड पण इथे आहेत खूप. हा बघ डोक्यावरतीच आहे. उडी विडी मारायचा. हा बघा हा बघा हा असतो जो आला नाही आमच्यासोबत. हा असतो जो आला नाही आमच्यासोबत. हा असतो. थोडं अजून चढलो आहोत तर विचारूया आपण ह्यांना की ह्यांची एनर्जी किती संपली आहे. वेदांत तुझी किती संपली आहे? बिलकुल नाही बाकी अजून बालकी आहे भाई. गाडी जोमात आहे. जिम बॉय तर भाई फुल एनर्जी. काय बोलतो आणि काय तुझी एनर्जी किती आहे? मला माहिती नाही पण आहे खूप आहे. आहे एवढा की मी धावत वरती जाऊ शकतो. नको पडशील. गाडी चला तर चढूया. अजून मेन डिफिकल्ट रस्ता बोलतात ना एकदम खराब तो अजून चालू नाही झालाय. मध्ये भेटला होता आम्हाला पण मेन जो बोलतात ना तुला जरा जरा तो अजून भेटला नाही रस्ता. तर काय हाय सोप्पा आहे. तर गाईज थोडं ट्रेकिंग केल्यावर पहिला आपल्याला मंदिर एक लागलं आहे कळसूबाई माता मंदिर. तर बघूया आता पाया पडायला जाऊया आपण. तुम्हाला पण दाखवतो. हे बघा मंदिर आहे. आता आज चाललो आहे दाखवतो तुम्हाला. मी बोललोय माझ्या याच्यात. बघा इकडनं आपली सुरुवात कशी. तर बघा मित्रांनो मस्त असं हिरवंगार वातावरण आहे. एकदम मस्त गारगार वाटायला लागले आता. इथे बसू शकतो आपण. चला चला जाऊया. अजून पुढे खूप चढायचं आहे. आता तर फक्त स्टार्टिंग आहे. असं स्टार्टिंग बोलता बोलता आपण कधी चढू हे समजणार नाही. तर आता आम्हाला जेवायचं आहे. जेवण आम्ही बाहेरनंच ते हॉटेलमधनं घेतलं. आता स्पॉट बघतोय मस्तपैकी बसून असं जेवायला. तर आता बघूया. इथे वाटतंय जरा चांगलं. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण जेवायला बसलो आहोत. दाल खिचडी घेतली आहे. तर कसं वाटतंय हा एक्सपिरियन्स? एक नंबर आहे. जो ह्या क्षेत्रामध्ये बसून जो जेवायचा जो आनंद आहे ना तो कुठेच मिळू शकत नाही आहे मित्रांनो. खरं सांगतो. हा हे खरंच आहे. जो आपण पार्सल घेऊन आलो किंवा आपण बनवलं आणि बनवायचं खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे मित्रांनो. खरं हा बनवून खाण्याची तर खूपच मजा आहे पण आम्हाला तेवढा टाइम नव्हता कारण वरती चढायचं आहे. सकाळी आम्ही निघालो होतो विरारवरनं आलो आहे. तर कसं फक्त आता नाईटला जो आम्ही जेवण बनवणार आहे आणि जो खाणार आहे त्याची मजा तर आम्ही खूप वेगळेच आम्ही ते मला एक्सपिरियन्स मला सांगणारच आहे. आणि हा सगळा जो मला एक्सपिरियन्स भेटला आहे हा माझ्या भावामुळे भेटला आहे. थँक्यू सो मच भावा. खरंच एक नंबर. हा वनभोजनाचा जो कार्यक्रम आहे हा मस्त एक नंबर झाला आहे. म्हणजे आता अजून मी खाल्लं पण नाही पण असं एवढं मस्त वाटतंय ना. गारगार वातावरण मस्त. मित्र ते आले नाहीत ना त्यांची जळायला पाहिजे काय ते समजून जा तुम्ही. ठीक आहे तर चला जेवूया मस्त. सांगतो तुम्हाला चला जेवण झालंय. असं पाठीमागे टाक. जेवण झालंय. आता काकडी खात चाललो आहोत. टाइमपास तर आम्ही असं खाऊ खूप घेतलाय. तर जाऊया आता मस्त. सकाळी नाश्ता केला त्याच्यानंतर आता जेवलोय. तर मस्तपैकी जाऊया. तर जेवल्यावर थोडं चालायला खूप पोटात वगैरे जरा दुखेल वाटतं असं. बघू पण हलकं जेवलंय जास्त नाही. चला मित्रांनो गड चढताना कधी पण एक लक्षात घ्या
मागच्या मित्राला पुढची कॉलिंग देत राहायची की बाबा रस्ता स्लिपी आहे काय, खड्डा वगैरे, दगडी वगैरे जी सुट्टा तशी पाया घालणं, तर त्यांना सांगावं. मग असं आपण एकदम सेफली वर जातो. तर चला चाललंय. कसं वाटतंय? एक नंबर. काकडी फ्री. चला अजून 4 तास लागणार आहेत आम्हाला. तर तुम्हाला दाखवतो आजूबाजूला एकदम जंगल. तर मित्रांनो, काही मुलं वरनं येत होते, तर त्यांना आम्ही विचारलं अजून किती वेळ लागेल वगैरे. ते बोलले 3 तास लागेल. तर ते बोलतात कुछ जाके फायदा नाही. तर असं नसतं. जी संस्कृती आहे आपली ही जपली पाहिजे. आणि ह्याच्यात जे म्हणजे हिरवंगार वातावरण, हे जे ट्रॅकिंग आहे, चालणं हेच आहे. जंगलातनं एकदम, हेच आहे. हा. हे बघ हाच रस्ता आहे. हो. तर हे जे आहे ना, हे खूप म्हणजे एवढा आनंद येतो ह्याच्यात. तरी हे असं बोलतात, मला समजत नाही का. खूप पण बघा एवढं ते हिरवं, सिटीमध्ये काय असं एवढं हिरवं बघायला पण भेटत नाही. आणि असं जो गारवा ह्याच्यात तो पण आपल्याला अनुभवायला भेटत नाही. तर हाच खरा आनंद आहे इथला. पूर्ण रानमेवा बघायला भेटतोय. आज तर खरा आपण घरापासून लांब येणार, मस्त कॅम्पिंग करणार. हीच तर खरी मजा आहे. हा आनंद आत्ताच घ्यायचा असतो, नंतरला नाही घेता येत. काय बाई, यस. बरोबर ना? बरोबर आहे. चला आपल्याला तर मजा येणार खूप. आणि येते. काही विषयच नाही. चला दाखव तुम्हाला एकदम. विषयच नाही. मला वाटलं बाईचा विषय. काकडी खात चाललो आहे. बैठाची शेंडी वाकडी. इकडनं जायचं आहे आपल्याला. इकडनं पावसातनं नाही जाऊ शकत वाटतंय बघा. एकदम हे स्लिपी रस्ता आहे. इकडनं ये ना. ॲडव्हेंचर या. ॲडव्हेंचर हीच खरी मजा आहे. या तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक नंबर. अजून पायथ्याशीच आहे खरं म्हटलं तर चालेल. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, थांबा. बघू शकता व्ह्यू एक नंबर. हा बघा रस्ता, हे बघा गाडी जाते. इकडनं आम्ही आता फायनली इकडे आलो आहोत. तर चला वरती जाऊया. इथं गेले सोडून, मुझे छोड के जाओगे, मला सोडून जाणार तुम्ही? फुल ऑन एनर्जी आहेत हा, सगळे फुल ऑन एनर्जी आहेत. ते बोललेत पोरं, त्याच्यावरून ते अजून रागवले आहेत. काय ह्यांना आनंद असतो ते त्यांना नाही माहिती, चिडलेलेच आहेत. ऐकत नाहीत आता तर. मला वाटतं 3 तासाचा ट्रॅक 1.5 तासाचाच करतील. मित्रांनो त्या जरा दमले आहेत. म्हणजे ते एक बार स्टेपला दुकान आहेत. हे बघा दुकानं आहेत. तर पाणी वगैरे तर भेटून जाईल. तसं आम्ही बॉटल वगैरे आणले आहेत, तशी आम्हाला एवढी गरज नाही. पण लागलीच तर दुकानं आहेत. नाहीतर आपला नॅचरल वॉटर ओढा, त्याचं पाणी तर एक नंबर. बिस्लरी पण फिके खरं गोडा पाणी. हा. तर मित्रांनो एनर्जी फुल गेली आहे भाई, तू इलेक्ट्रॉल बी. तर जाऊया जरा बसूया इथे. 5 मिनिटं थांबायला लागेल. जेवलोय पण. मित्रांनो आवळा खायला थांबलेलो शिकला त्याच रस्त्यावर आहे. आणि जो दमलेला तो म्हणतो जोश. तो बघा. तो अगोदर पुढे गेला, आमच्या पुढे. एक फक्त आवळ्याची कमाल. एक आवळ्याची कमाल. मग मित्रांनो आवळा सोबत पाहिजे. कुठचा आवळा आहे काय माहिती, फुल एनर्जी आली त्याला. धावतोय तो बघा, तो बघा, बघू शकता तुम्ही. भाई कुठची एनर्जी आली. तर चला चढून वर दाखवतो. त्याची जरा जोक दाखवायचा होता. जोश करायला लागलाय. खूप डिफिकल्ट आहे बघा, स्लीपर आहे पूर्ण. आता पायऱ्या लागल्यात. पोचलोय काय माहिती नाही, वाटतंय पोचलो असं, पण अजून हाय वाटतंय. बघा मस्त नजारा आहे.
आवळ्याची एनर्जी बोलतो भरपूर आली आहे. काय रे ए आवळ्याची एनर्जी आली ना. आवळ्याची एनर्जी आली. चला तर बॅग एक्सचेंज करूया. त्याच्याकडे ओझं जास्त आहे तर मी घेतो. तो अर्ध्याहून तर जास्त चढलाच आहे. ठीक आहे. ए तिकडनं नाही वाट बघितलं. तर मित्रांनो आपण चढत चढत आता 50% तरी चढलो आहोत. तर आता आपल्याला लोखंडी शिड्या भेटतात. तर खूप हार्ड आहेत अशा म्हणजे रॉड टाईप म्हणजे सी अँगल असं केलेलं आहे सी अँगलच्या. तर त्या अशा खूप म्हणजे हार्ड आहे. तर तुम्ही बघू शकता असे 4 आहेत. अशा मी व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. तर आपण चढूया. खूप उंचावर आता पोचलो आहो. फायनली आता 50% तरी झालं आहे आमच्यामध्ये. तर बघूया आता वर जाऊन किती आहे. तर चला चढूया. व्हिडिओ वरती गेल्यावरच दाखवतो कारण दोन्ही हात बिझी असणार. हे बघा खूप हार्ड आहेत एकदम. तो तिथे थांबला आहे. त्याला जमतंय एका हाताने. तो ट्रॅकरच आहे पण मी पहिल्यांदा हे असं करतोय. तर चला. तर मित्रांनो स्टेप चढून वर आलो आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर त्या शिडी जरा चढताना केअरफुली तुमची नस दबू शकते. भावाची आपल्या दबली आहे आणि खूप हालत बेकार आहे कारण पायाला नस लागल्या कारण मला तर त्रास व्हायला लागला त्याचा. सो फक्त ते एक शिडी चढल्यामुळे बाकी एवढं मी ट्रेकिंग केला तिथे मला त्रास झाला नाही. असं टोकासारखं आहे ते म्हणून ते लागतं आपल्याला. आणि खूप केअरफुली मोबाईल वगैरे तर बॅगेत ठेवलं तर खूपच चांगलं आहे कारण जो प्रॉपर ट्रेकर आहे हां त्यानेच रिक्स घ्यावी. बघा व्ह्यू तर एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही एक नंबर. हेच तर खरं सुकून आहे. कप आहे ना इसको क्या नाम दे सकते हो. दुसरा भाऊ कुठे आपला. पलीकडे लपलाय नस पण लागले. खातोय इलेक्ट्रॉल बूस्ट ऑफ द आर एनर्जी. पाणी येतो. बघू शकता पूर्ण हिरवा हिरवा व्ह्यू बघा. फायनली आता वर अजून आलो आहे. बघा बघू शकता व्ह्यू. टेकडे आहे इथे मस्त. हा तो माकड खूप डेंजर आहे. हा बघा दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा. थांबा खूप डेंजर आहे. माकडांपासून सावधान. मोबाईल मेन. थांबा हा बघा माकड. सेल्फी हा एवढा डेंजर आहे ना. इथेच बसलेला सेमच आहे. जातच नव्हता. हा हे बघा अजून चढायचं एवढा. परत अशा स्टेप आहेत. अशा 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 वर जायचं अजून खूप जायचं आहे. चला मस्त व्ह्यू आहे. मस्त कडा आहे बघा डोंगराची कडा. हे बघा छोटे खेकडे दिसायला लागले तिथे. आता तरी एकच दिसलाय. तर बघूया किती दिसतात. हा बघा अजून एक आहे. अजून एक आहे. हा बघा बघा दिसला. अजून असतील माझ्या मते खूप. हा बघा परत स्टेप आल्यात त्या. खूप हार्ड आहे खूप हार्ड आहे. आता तर बघूया खेकडे आहेत. हे बघा बघू शकता याच्या मागे लपलं खूप आहेत. याच्या मागे भावांनो परत चढायचं आहे. मी जातो पुढे. गो. सगळ्यांनी मोबाईल खिशात ठेवा आणि चढा. इझी ट्रेक आहे. इझी बोलतो आणि स्वतः धडपडतो. एका वेळेला एकच उतरू शकतो चढू शकतो. नाही तो तुटलेला आहे. हे बाजूला बाजूला. मित्रांनो वर आलो आहोत. बघू शकता अजून ती एक सीडी आहे. खूप हार्ड आहे खूप. तर बघू शकता एक असं म्हणजे बघा सगळीकडे हिरवट हिरवट पण त्या डोंगरावर एकदमच हिरवा हिरवा झाला एकदम. बघू शकता एकदम हिरवा 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 आहे. मित्रांनो त्या काकींची पिशवी माकडांनी ओढून नेली. असं हा घेऊन गेला. खूप हार्ड आहे आता. तर मला खूप भीती वाटते बाई माझ्या मोबाईलची. मित्रांनो थांबलो होतो जरा. ओढ्याचं पाणी भेटलेलं तोंडावर मारून घेतलंय थोडं. एवढं गार पाणी आहे ना एवढं चिल्ड. सेम ब्रिज सुद्धा फेल करेल. हा खरं तर फ्रीज एवढं म्हणजे फेलच करेल कारण एवढं गार आहे ना. एवढं बरं वाटलं ना मस्त एकदम. पहिलं तोंडावर पाणी मारलं
पिऊ पण शकता, एक नंबर पाणी आहे. अरे हीच खरी संपत्ती, हा पाणी प्यायला पिणं म्हणजे. हा कुठे होता आधी फिल्टर, एक नंबर वाटते खरंच खरंच. खूप खूप गार पाणी आहे, तुम्ही येऊन बघू शकता वाटल्यास. पण खूप गार पाणी आहे, खूप मस्त बरं वाटलं. आता जरा फ्रेश झालं. आता अजून वरती चढायचं आहे, अजून 1 तास लागेल असं बोलतायत लोक. बघू आता, चला तर चढूया. तुम्हाला हळूहळू एक एक स्टेप दाखवतो. चला बाय बाय. तर मित्रांनो, आपला कळसूबाई ट्रॅकचा जो व्हिडिओ आहे तो 2 पार्टमध्ये येणार आहे. कारण खूप मोठे व्हिडिओ होणार आहेत, तर तो 2 पार्टमध्ये होईल. तर बघा, आठवणीने बघा कसं आहे. मस्त एकदम व्ह्यू वगैरे आहे त्याच्यात, हेल्पफुल पण आहे, जे माहिती पाहिजे ते पण आहे त्याच्यात. तर तुम्ही बघा आठवणी. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.